मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिका महापौर निवडीला वेग. उद्या भाजप शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये गटनोंदणी करणार. महापालिका मुख्यालयात एकत्र जमून कोकण भवनासाठी रवाना होणार. बडतर्फ पोलीस कर्मचारी इरफान शेखचा मृत्यू. नाशिकमधील द्वारका सर्कल जवळील एका हॉटेलच्या खोलीत इरफान शेखचा मृतदेह आढळला. बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचा पोलिसांना अंदाज. 2014 मध्ये सराईत गुन्हेगारांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं इरफान शेखला सेवेतून केलेलं बडतर्फ. साताऱ्यातील कराडजवळ ट्रकला भीषण आग. ट्रकमधील कापड जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यामध्ये आणली. मात्र ट्रकसह कापड पूर्णपणे जळून खाक. चंद्रपुरात भव्य बाईक रॅलीचं आयोजन. चंद्रपुरात उद्या रन फॉर युनिटचं आयोजन. कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी शहरामध्ये बाईक रॅली. चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थ्यांनी या बाईक रॅलीत घेतला सहभाग. जळगावमधील सुवर्ण बाजारात गुरुवारी चांदीनं भावाचा उच्चांक गाठत जीएसटीसह प्रति किलो 4 लाखांवर पोहोचले दर. तर सोनं प्रतितोळा 1,83,000 रुपयांवर. आतापर्यंतचा भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक. गेल्या 2 दिवसात वाढलेला भाव कमी झाला. महागाईत तेलाचा भडका. खाद्यतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे सरासरी 125 रुपयांची वाढ. आगामी काळात आणखी भाववाढ होण्याचे अंदाज. बजेटमध्ये मुंबई आणि पुणेकरांसाठी मोठं गिफ्ट. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. तर देशात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारले जाणार. भारत इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्णय घेतल्याचा दावा. बजेटआधी शेअर बाजार गडगडला. सोनं चांदीच्या दरातही घसरण. सोनं 9,000 तर चांदी 17,000 रुपयांनी स्वस्त. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढला. कॅटरीना नावाची वाघीण आणि तिचे बछडे पाहण्यासाठी गर्दी. सध्या वाघीण तिच्या बछड्यांसह शिकारीचे धडे देतीये. वजनदार शरीरामुळे वाघ सहसा उंचावर चढत नाही. मात्र कॅटरीनाचा एक बछडा झाडावर चढून शिकारीचा सराव करत असल्याची दृश्य समोर.